आज तर वाघाले वाघाच्या मित्राला टीटीनं धरलं होतं. तर काय विषय झाला ते सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी वाघ आपल्या मित्रासोबत चालला होता गजानन महाराजच्या दर्शनाले. मग इकडे अजयची वन साइड पावडर चोपडणं चालू होती, पण मला माहित होतं की कावळा काही बगळा बनत नसते, म्हणून मी पावडरचं नुकसान काही केलं नाही आणि सरका आलो आम्ही रेल्वे स्टेशनले. मग स्टेशनला आल्यावर चेतन भाऊने या मशिनीच्या काहीतरी काळ्या केल्या. मी म्हणलं चला आज तुम्हाला फुकट शेगावले नेतो. अजय म्हणे कपाळाले कांदे आणशील बरं भाऊ. मी म्हणलं वैभव भाऊ खडे तो सरकारशी बी बडे, फक्त मागे पुढे टीटी पाहिजे. मग आमची रेल्वे तर आलती. मग जशी रेल्वे जवळ जवळ ये तसं माया धगधगच करे. मी म्हणलं पहिलेच तर माया नशीब झेंडू आहे आणि एकदा माया लागली ना तर लागतच जाता. पण छातीवर गोटा ठेवून वाघाचे मित्र रेल्वेत चढले. मग आम्ही शेगाव स्टेशनच्या जवळपास आलतो, पण रेल्वेतून उतरताना जर अशी गलती झाली. मग तुम्हाला तर माहिती की माया मागे कशी 7:30 लागते ते. नांद करते काय ऑन द स्पॉट भाऊल्या ऑफिस मध्ये नेलतं. मग मस्त लगे टीटी काका आले. टीटी काकानं गरम गरम 300ची पावती फाडली आणि 4-5 ज्ञानाच्या गोष्टी सांगून सोडून दिलं. पण काही म्हणा पोट्ट्या एकदम बेकार मजा आली आणि यायच्यात अंगातले किडे डायरेक्ट मुकेच बसले. म्या एक गोष्ट चांगली केली की मयुराला पहिलेच पाठवून दिलं, नाहीतर मयुरा बी आमच्या सोबतच अटकलं असतं. ऑटोवाल्याला 10 रुपये देऊन आलो आम्ही डायरेक्ट गजानन महाराजच्या मंदिरात. आणि हे आहे आमची व्हीआयपी गँग, जे की 300 रुपयाचं व्हीआयपी तिकीट काढून दर्शनाला आले. आणि तुम्हाला सांगतो या गोष्टीवर आम्ही पुरा दिवसभर हसलो. आणि प्रवीण दाले म्हणलं या गेट समोर मायाबी फोटो काढचो रे बा. मग मंदिरात जायच्या पहिले सगळ्यांना हातपाय धुवून घेतले आणि सरळ आलो आम्ही मंदिरात. तसं पाहिलं तर आज मंदिरात काही जास्त गर्दी नव्हती. आणि तुम्हाला बी असं शांततेत दर्शन करायचं असलं, सुट्टीचा दिवस सोडून कधी आलं तर चालते. आम्ही मंगळवारी गेलतो म्हणून आमचं शांततेत दर्शन झालं. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दर्शनाला जाताना कोणीही फोटो काढू नये. मग मस्तपणे दर्शन करून बाहेर आल्यावर आम्ही सगळ्याचे सिंगल फोटो काढून घेतले आणि सरकं निघलो महाप्रसादाकडे. पण महाप्रसादाला काही जास्त गर्दी नव्हती म्हणून लयच बरं वाटलं, नाहीतर तर अर्ध्या घंट्याची वेटिंग राहते रे भाऊ. आणि पुढे पाहतो तर काय माया पुढे वन साइड ब्लॉगिंग चालू होते रे भाऊ. मी म्हणलं काका देतात माझ्या पोटावर पाय. ते सगळं जाऊ द्या, पहिले आम्ही जेवण करून घेतले आणि बाहेर निघून डबल आडवे उभे फोटो काढले. मग यायले म्हणलं चाला रे भाऊ, मला तर आता कणारून झोप येऊ राहिली. मग पोरं म्हणलं शेगावल्या आल्यावर या गेटासमोर जर फोटो नाही काढला तर तुम्ही कायच केलं. मी म्हणलं काढा रे बुवा चाला लवकर. मी म्हणलं आता काही घेतल्याशिवाय तर आपल्याला गमणार नाही. मग मी जसं आलो याय ना दुकानच गुंडाळणं चालू केले. मी म्हणलं काय विषय झाला काय माहित. पाहिलं तर पोलिसवाल्या काकानं तोडफाड करणंच लावलं होतं, पण हा काय विषय होता मला बी माहित नाही. पण गोरगरिबाचं यातने चांगल्याच प्रकारे नुकसान झालं. पण मला काही विषय माहित नाही म्हणून आपण याबद्दल काही बोलू बी नाही शकत. ते सगळं जाऊ द्या, मला हे कळं आवडलं होतं म्हणून मी हे बी घेऊन टाकलं आणि चालत आलो आम्ही रेल्वे स्टेशनला. मग रेल्वे स्टेशनवर काय मला गमून होतं राहिलं. मग मी चेतनदा लिफ्ट मध्ये डावडाव करून राहिलो होतो. तेवढ्यातच मला आठवण आली की मामांग नेहमी 7:30 असते. मी म्हणलं हे जर लिफ्ट अटकले ना तर डायरेक्ट कार्यक्रमच आहे. मग चुपचाप उतरलो आणि गरीबासारखं येऊन प्लॅटफॉर्मवर झोपून राहिलो. आणि तुम्ही एक काम करा, या गरीबाचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे पुढच्या वेळेस वाघ तिकीट काढून शेगावली येईल. पण जाता फॉलो करून घ्या. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.